नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी विषय उद्यान या पदावर कार्यरत आहे. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की कोणताही भाजीपाला लागवड करताना, सीझन उन्हाळी असो, थंडी असो किंवा पावसाळा असो, तर भाजीपाला लागवड करताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण बऱ्याच देशांच्या टेक्नॉलॉजी दाखवतो. नेदरलँड असेल, इस्रायल असेल, अमेरिका असेल, जपान असेल, की अशा विविध देशामध्ये जे काही तंत्रज्ञान आपण शिकून आलोत, बरेचसे तज्ञ इथे परदेशामध्ये जातात आणि तिथलं काही तंत्रज्ञान आहे ते आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. तर कोणताही भाजीपाला लागवड करताना आपण सुरुवातीला मागणी आधारित भाजीपाल्याची थोडीशी माहिती घेतली पाहिजे. मार्केटमध्ये कोणता भाजीपाला लागतो आणि आपण कोणती भाजीपाल्याची लागवड करायची, कोणता वाण चालतो. आता बऱ्याच वेळेस शेतकरी बांधव करतात की अगोदर लागवड करतात, नंतर मार्केट ओळखतात, त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च जास्त झाला असतो आणि दर मिळत नाही आणि प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की आपली शेती तोट्यामध्ये जाते. तर तशा पद्धतीने आपण थोडासा विचार केला पाहिजे. लागवड करताना सुद्धा थोडे जे काही तंत्रज्ञान आहे की जे कमी खर्चिक असतात, ते तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये आपण जर वापरलं तर आपला उत्पादन खर्च नक्कीच कमी होतो. आता सध्या आपण थंडीचा हंगाम चालू झाला आहे आणि मागील आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये थंडी खूप वाढत चाललेली आहे आणि थंडीमुळे बऱ्याचशा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. काही किडी येतात, काही रोग येतात. त्याची आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे की जेणेकरून आपल्याला वेळेवर त्याचा बंदोबस्त करता येईल. आपण ज्या ठिकाणी उभं राहिलो त्या ठिकाणी आपण टोमॅटोची लागवड केलेलं प्रक्षेत्र आहे. या ठिकाणी आता सुरुवातीला कोणतेही पीक लागवड करताना आपण कसं म्हणतो की तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. तर या ठिकाणी आपण ते थोडंसं अवलंब केलेलं आहे. या ठिकाणी आपण जी रोपं लावलेली आहेत त्या ठिकाणी आपण ग्राफ्टिंगची रोपं लागवड केली आहे. थोडक्यात आधी कलम तंत्रज्ञान काय आपण जाणून घेऊया आणि लागवड करताना आपण कोणती काळजी घ्यायची. तर हे आपण ग्राफ्टिंग केलेलं रोप आहे. म्हणजे तुम्हाला इथं जी क्लिप लावलेली दिसते त्या क्लिपच्या खाली इथं आपण कट करून इथं गावठी वाण आहे की ह्या वाणावर जमिनीतल्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जसं की आपण म्हणतो पीटीएम असेल, फ्युजेरियम असेल, निमाटोड असेल. दुसरा फायदा असतो की पिकावर ताण पडला किंवा काही ठिकाणी जास्त पाणी साठलं. आता तुम्ही बघितलं की मागच्या 2 महिन्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. तर आपण ग्राफ्टिंगची टोमॅटोची, मिरचीची वांगी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दिली होती आणि नाशिक भागामध्ये आम्ही टोमॅटोची 10 लाख रोपं दिली होती. तर त्यांच्या शेतकऱ्यांचा अभिप्राय आहे की आमची एक महिना ग्राफ्टिंगची टोमॅटोची रोपं, कलमी रोपं पाण्यामध्ये राहिली तरी आमचं अजून उत्पादन चालू आहे. म्हणजे जैविक अजैविक ताण असेल, खत कमी पडलं, पाणी कमी पडलं किंवा जमिनीत येणाऱ्या रोगांनाही ग्राफ्टिंगचं रोप चा रिझल्ट आपल्याला चांगला आहे. आणि शिवाय तुमचा उत्पादन खर्च 25 ते 30% कमी होतं आणि उत्पन्न 30 ते 35% वाढतं. असं आपण बऱ्याचशाच 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेतलं आणि त्याचे रिझल्ट आले. मग आमचं असं एक म्हणणं असतं की शेतकऱ्यांनी लागवड करताना शक्यतो कलमी रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. त्यांना जे काही तांत्रिक मार्गदर्शन लागतं ते आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये. शेतकरी बांधवांना आपण टोमॅटोची रोपं देऊ शकतो, मिरचीची देऊ शकतो, वांग्याची देऊ शकतो किंवा आता कलिंगड खरबूजामध्ये एखादा मर आली प्लॉटमध्ये तर अख्खे प्लॉटचे प्लॉट बसतात. तर त्या ठिकाणी आपण कलिंगड खरबूजा सुद्धा ग्राफ्टिंगची रोपं उपलब्ध करून देतो. मल्चिंग पेपरचा उपयोग केला या ठिकाणी टोमॅटोची लागवड करताना. मल्चिंग पेपरचा उपयोग करण्याचा उद्देश की मल्चिंग पेपर वापरल्यामुळे आपल्यामध्ये तणांचा जो काही बंदोबस्त, तणनाशकाचा खर्च आपला तो वाचतो. थंडीमध्ये काय होतं की जास्त आपली जमीन रात्रीची थंड पडते. तर या ठिकाणी मायक्रो क्लायमेट एकदम मेंटेन राहिल्यामुळे आपल्याला पिकाची वाढ चांगली होते. आणि दुसरं एक थोडक्यात सांगायचं, या ठिकाणी तुम्हाला एक कप दिसेल बघा, हे खाली तुम्हाला दिसतो एक कप आपण हा बसवलेला आहे. म्हणजे आपण जो चहा पिण्याचा कप असतो त्याची किंमत असते साधारणतः 25 ते 40 पैसे मॅक्झिमम. तर हा कप आपण लागवड केल्यानंतर आपण खालून कट केला आणि नंतर त्या रोपावर घातला असं वरून. हा कप घालण्याचा उद्देश की सुरुवातीला ज्या ठिकाणी कोणत्याही भाजीपाला पिकामध्ये एक गोगलगाय येते किंवा आपण कटवर्म म्हणतो, तर गोगलगाय डायरेक्ट ह्या पिकाच्या ह्या रोपाच्या मुळावर किंवा जी खाली आपण बारकी जी फांदी दिसते आपण ते देठ ह्यावर तो प्रादुर्भाव करू शकत नाही. म्हणजे गोगलगाय जर आपल्या रोपावर आली तर गोगलगाय ती रोप खाते आणि तुमचं रोप कोलमडतं आणि तुमचं रोप खराब होतं. एका रोपाची किंमत आपली किती असते, साधारणतः ₹1, 20 पैसे, ₹1.5 आणि कपाची किंमत किती आपल्या 25 पैसे, 30 पैसे. म्हणजे तुमचा 30 पैशामुळे तुमचा ₹1.5 वाचतो. आणि शिवाय जर उन्हाळा असेल किंवा आत्ता सुद्धा जर दुपारचं ऑक्टोबर हीट म्हणतो आपण, आता नोव्हेंबर चालू झालाय, पण हीट जास्त झालं तर मल्चिंग पेपर तापतो आपला आणि ही जी काही धग म्हणतो साईडून ती त्या रोपावर जाते आणि आपलं रोप थोडंसं किंवा पानं सुद्धा जातात. जर आपलं रोप छोटा असेल तर ही धग फक्त ह्या साईडला राहते. ह्या रोपाचं त्या धगीपासून संरक्षण होतं. त्यामुळे ह्या 2 तंत्रज्ञानामुळे आपण हे कपाचा उपयोग केला आणि मल्चिंगचं सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस रोपांची लागवड करणार आहे त्यावेळेस आपण ते रोपांच्या आपण
बुरशीनाशकामध्ये प्रक्रिया करून ते आपण रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही कार्बेंडिझम 2 ग्राम प्रति लिटर वापरून त्यामध्ये बुडवणी करून त्यामध्ये तुमची लागवड करणं गरजेचं आहे. आणि दुसरं काय होतं की आता जर थंडी जास्त वाढली तर पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. तर त्यासाठी आपल्याला साधारण तुम्ही ह्युमिक ऍसिड करता त्याबरोबर तुम्ही जर IBA जे आपण म्हणतो आपण संजीवक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ते साधारणतः तुम्ही 100 ppm नंतर तुमची ते आळवणी केली तर तुमची पांढरी मुळं जास्त फुटतात आणि तुमचा अपटेक वाढतो. म्हणजे ह्युमिक ऍसिड बरोबर तुम्ही त्या संजीवकाचा सुद्धा वापर त्यामध्ये करणं गरजेचं आहे. अजून काय असतं की आपल्याला पानाला हिरवटपणा क्लोरोफिल जास्त तयार झालं पाहिजे. पानामध्ये क्लोरोफिल तेवढं जास्त सूर्यप्रकाश जेवढा जास्त तेवढं आपलं फोटोसिंथेसिस जास्त होतं आणि म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त वाढते आणि पिकाचा वाढायचा जो दर असतो तो वाढतो. त्यासाठी क्लोरोफिल सुद्धा वाढवण्यासाठी तुम्ही पोटॅशियम नायट्रेट सुद्धा फवारणी 2 ग्राम प्रति लिटर पाण्याने घेऊ शकता की जेणेकरून तुमचा पिकाची वाढ जास्त होईल, क्लोरोफिल जास्त तयार होईल आणि तेवढंच प्रकाश क्रिया वाढून पिकाचं उत्पादन होईल. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 2 तंत्रज्ञानाचा वापर करू शकता आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार तुम्हाला ते खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग त्यामुळे तुम्ही जैविक खत वापरू शकता, रासायनिक खत वापरू शकता. दोन्ही खतांचं आम्ही फक्त म्हणणार नाही की फक्त जैविक खतच वापरा. पिकाच्या स्टेजनुसार तुम्ही सुरुवातीला NPK चे जीवाणू असतात, ॲझोटोबॅक्टर, PSBI किंवा KMBI सेपरेट सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याचं कन्सोर्शियम सुद्धा आहे की NPK जीवाणू एकत्र. तर जनरली तुम्ही साधारणतः एक 15 ते 20 दिवसाच्या अंतराने एकरी 2 लिटर तुम्ही तुमच्या ड्रीपमधून सोडू शकता. आणि रासायनिक खताचा तुम्ही वापर करायचा म्हटलं तर सुरुवातीला तुम्हाला 19-19 शाकीय वाढीच्या काळामध्ये, नंतर 052-34, 13-025 तुम्हाला फुलांचा जास्त फ्लावरिंग होण्यासाठी आणि फुलांचं फळात रूपांतर होण्यासाठी तुम्ही 0050 असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही खताचं व्यवस्थापन करून एकात्मिक कीड आणि एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या मदतीनं तुम्ही ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेऊ शकता. आणि जैविक औषधामध्ये आपल्याकडं निळे चिकट सापळे आणि पिवळे चिकट सापळे, तर फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही साधारणतः एकरी 8 ते 10 निळे चिकट सापळे लावले तर तुम्हाला ती कीड आली का नाही ते सुद्धा कळतं आणि आपल्याला फवारणी करायची की नाही हे सुद्धा कळतं. तर अशा पद्धतीने आपण हे टोमॅटोचं किंवा कोणत्याही भाजीपाला पिकाचं उत्पादन घेतलं पाहिजे. बचत व्यवस्थापनावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे की टोमॅटो कोणत्या स्टेजला काढला पाहिजे, तो मार्केटचा थोडासा अभ्यास. म्हणजे परदेशामध्ये शेती व्यवसाय म्हणून बघितलं तर आपल्याकडे थोडंसं आता गेल्या 2-3 वर्षानंतर कोरोनानंतर ते व्यावसायिक शेतीकडे बघितलं जातं. कोणत्याही शेतकरी बांधवांना कोणाला एक्सपोर्ट करायचं असेल किंवा पॅकिंग करायचं असेल, ग्रेडिंग, तर सर्व माहिती आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण जानेवारीमध्ये म्हणजे 15 ते 19 जानेवारी 2026 मध्ये कृषक प्रदर्शन आयोजित केलं आहे. अशा विविध प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी किंवा आपण महाराष्ट्रीयन भाषेमध्ये म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड की जे जुगाड वापरून कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं हे सर्व प्रकारचे आधुनिक प्रात्यक्षिकं म्हणजे मातीविना शेती असेल, फुलांची शेती असेल, जैविक शेती, विषमुक्त भाजीपाला, नॅचरल फार्मिंग, अशा विविध प्रकारचे तंत्रज्ञान तुम्हाला एकाच छताखाली कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. तरी सर्व बांधवांना या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांना मी असे आवाहन करतो की तुम्ही कृषक प्रदर्शनात सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.